तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। चिखलीकर साहब निवडणुकीला उतरायचे, जिंकायसाठी उतरायचं, रणनीती दुसरी काय असणार? अवघड आहे सर. हिमायतनगर शहरामध्ये अगोदर काँग्रेस पक्षाची सत्ता होती, नंतर 2.5 वर्षानंतर शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश करून शिवसेनेची सत्ता आणली. त्यानंतर तुम्ही काय सांगणार की आता सध्यामध्ये काय कशी परिस्थिती राहणार? का काँग्रेस पक्षाला पुन्हा स्वबळावर सत्ता आहे? बीजेपी सोबत आपलं गठबंधन होणार आहे का? मी अगोदरही सांगितलं की तशा पद्धतीचा प्रस्ताव आला तर आमची चर्चा होईल, परंतु आमचा पक्ष शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेवर चालणारा पक्ष आहे. जरी आम्ही वर युतीमध्ये असलो तर आमची विचारधारा आम्ही सोडलेली नाही. त्यामुळे आमच्यासोबत जो कोणी बसायला तयार असेल त्यांची चर्चा करू, अन्यथा सोहळावर आमची तयारी आहे. महायुतीची आमची तयारी आहे. स्थानिक पातळीवर महायुतीचा जो प्रस्ताव आला तर त्याचा विचार जरूर करू, आणि अशा पद्धतीचा प्रस्ताव आला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस सोबत लढायला तयार आहे. नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या 100% जागेवर राष्ट्रवादीची तयारी पूर्ण झालेली आहे. त्यामुळं प्रस्तावाची वाट बघतोय, तसंच आम्ही सोबळाचा नारा देणार. सर, या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश घेतल्यापासून आमचे नांदेड जिल्ह्याचे नेते आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हिमायतनगर नगरपंचायत निवडणूक या ठिकाणी होणार आहे. त्यांनी आत्ताच धावती भेट हिमायतनगर शहराला दिलेली आहे. त्या धावत्या भेटीमध्ये तुमच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की आम्हाला वरून कुठलाही संदेश आलेला नाही, आल्यास त्या गोष्टीचा विचार करू. जर वरून संदेश आला नाही किंवा येईल व्यवस्थित चर्चा जर झाली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हिमायतनगर 17च्या 17 जागा सोबळावर लढवण्याची ताकद ठेवूनच या हिमायतनगर तालुक्यामध्ये तालुक्याचे अध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर व शहराचे शहराध्यक्ष अमोल पाटील धुमाळे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही निवडणूक लढवणार. तुम्ही कोण्या वार्डातून इच्छुक आहात? वार्ड क्रमांक 1 मधून मी इच्छुक आहे. पक्षाने जर जबाबदारी दिली तर 100% जबाबदारीचं सोनं केल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही. साहेब किनवटला रस्ता करणार आणि आपण हिमायतनगरला जाता आपण फार मोठा सत्कार केला होता त्यांचा. मोजकेच कार्यकर्ते होते त्यामुळे आपण त्यांचा सत्कार केला. आणि त्या टायमाला जे आपण साहेबांसंग आता चर्चा झाली, त्या चर्चेमध्ये असं ठरलं की नेमकं गावचं वातावरण तर त्यांना माहीतच आहे. गेल्या इलेक्शनमध्ये सुद्धा राष्ट्रवादीच्या इथं सीटा लागलेल्या होत्या घड्याळ आणि शनिवार. आणि आताही आम्ही अशी तयारी केली की जसं वरिष्ठ ठरवतील त्याप्रमाणे तर राहिलंच नियोजन, पण शेवटच्या टप्प्यात कुठलं काही नाही ठरवलं गेलं तर जसे आमचे प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब आदेश देतील त्याप्रमाणे 17च्या 17 सोबळावरच्या 17 सीटा आणि 18 नगराध्यक्षाची, असं आम्ही 18ला 18 सोबळावर 100% लढू आणि निवडूनही येऊ या विचारानं आम्ही साहेबांशी चर्चा केली.